श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणित सेवा कार्य म्हणजे काय ते आज आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम मुलांशी सकारात्मक संवाद तोलून मापून गोड शब्दामध्ये करायचा आहे. नकारात्मक वाक्य हे नेहमी नकारात्मक विचार प्रसार करतात, म्हणून आपल्याला त्यांच्याशी बोलताना नेहमी सकारात्मक भावनेनेच बोलायचं आहे. मान सन्मान अपमान या गोष्टी मनाच्या चिंतनामध्ये कायमच्या आपल्याला विसर्जित करायचे आहेत. नित्य नियमाने पर्जन्य सुक्त याचं पठण केलं तर मृग नक्षत्र कोरडं जात नाही आणि पाऊस भरपूर पडतो. देशातील 7 नद्यांची जी माती आहे ती माती घ्यायची आहे आणि आपली शेती, प्लॉट किंवा जमीन याच्यामध्ये खड्डा करायचा आहे आणि ती माती पुरायची आहे, म्हणजे आपला वास्तुदोष नष्ट होतो. ऋण काढून सण साजरे करण्यापेक्षा जसं जमेल तसं कार्य करायचं आहे. कर्ज काढून एखादं कार्य किंवा सण साजरा करायचा नाही. 24 तत्व देवता दशमहाविद्या ह्या यंत्र स्वरूपामध्ये श्री गुरुपीठ इथे स्थापित आहेत, म्हणून या वास्तूमध्ये केलेली सेवा फलद्रूप होते. कर्जबाजारीपणा दूर होण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे श्री यंत्र पूजन आणि प्रतिपौर्णिमा घरच्या घरी सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे. प्रखर दुष्काळाचा सामना जो आहे तो करावा लागू नये म्हणून प्रत्येकाने म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पर्जन्य सुक्ताची सेवा करायची आहे, म्हणजे पाऊस भरपूर पडेल. उपासक, अभ्यासक आणि प्रसारक ह्या मार्गाने जर आपण गेलो तर अध्यात्म खूप सोपं होतं आणि आपल्याला समजायलाही वेळ लागत नाही. जन्मोजन्मी दिव्याने दिवा लावण्याची संधी स्वामींनी सर्वांना प्रदान करावी हा आशीर्वाद श्री गुरुपौर्णिमेला सर्वांनी स्वामी समर्थांकडे मागायचा आहे. श्री स्वामी चरित्राचे केवळ वाचन करायचे म्हणून करायचं नाहीये, तर त्याचा भावार्थ समजून घेऊन ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ दररोज केला तर आपल्या कुटुंबाला एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळं स्वास्थ्य मिळतं. ज्याला कोणी वाली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मदत करणं हा संस्कार स्वामींनी आपल्याला दिला आहे आणि तो संस्कार सगळ्यांनी जपायचा आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी उकळवून त्यात काय करायचे, थोडंसं सोनं म्हणजे अंगठी किंवा छोटासा दागिना तो उकळवत ठेवून त्यात हळद टाकायची आहे आणि हे जे तयार केलेलं पाणी आहे ते दिवसभर आपल्याला प्राशन करायचं आहे. हे पाणी प्यायल्यास वात, पित्त, कफ असे सर्व दोष दूर होतात. प्रवासामध्ये अपघात टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. प्रवास सुखाचा होण्यासाठी तुमच्या मनाला व तुमच्या मुखाला महामृत्युंजय जपाशिवाय पर्याय नाहीये. प्रवासामध्ये उगाचच गप्पा गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता मृत्युंजय मंत्राचा जर आपण जप केला तर प्रवास अतिशय सुरळीत आणि कुठल्याही त्रासाशिवाय होतो. तसंच प्रवास करताना आपण स्तोत्र मंत्राचे उच्चारण करू शकतो, पण प्रवासामध्ये कृपया श्री गुरुचरित्र किंवा नवनाथ ग्रंथासारखं पारायण करायचं नाहीये, कारण ग्रंथ वाचण्यासाठी काही मर्यादा असतात. त्या स्तोत्र मंत्र उच्चारणास नसतात, त्यामुळे स्तोत्र मंत्राचा जप करण्यामध्ये काही हरकत नाहीये, पण ग्रंथाचं पारायण करायचं नाहीये. सौभाग्य, आरोग्य, मनोधैर्य या 3 गोष्टी माता भगिनींनी आई भगवतीकडे मागायच्या आहेत. या 3 गोष्टी जर आपण मागितल्या तर सर्वांना सहज सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. अनिष्ट परंपरा मोडीत काढणार असं जे कोणी म्हणतं यांना सेवेकरी असं म्हटलं जातं. सेवा मार्गाचा 18 विभागांचा अभ्यास हा प्रत्येक सेवेकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो प्रत्येकाने मिळवायचाच आहे. प्रतिवर्ष न चुकता कुलधर्म आणि कुलाचार जो करतो त्या कुटुंबाला श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देतात. तसंच ज्या अंधश्रद्धा वगैरे ज्या आहेत त्या परंपरा आपल्याला मोडीत काढायच्या आहेत, म्हणून स्वामींनी दिलेला हा जो वारसा आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणून हे दिंडोरी प्रणित सेवा कार्य हे आपण
सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने पुढे घेऊन जायला हवं आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पण वस्तू.